केलं. न्यू महाराष्ट्र न्यूजमध्ये आज कर्जत या ठिकाणी रंगीशा अबलुक्या काळे यांच्यावरती जो अन्याय झालेला आहे दुर्गाव गावामध्ये, अज्ञात नावं न घेता दुर्गावातल्या स्थानिक लोकांनी दुर्गाव मुस्लिम वस्तीवरती त्यांना अमानुषपणे मारहाण झालेली आहे. त्या मारहाणीत त्यांना त्यांच्या साईडच्या बरगडीला मुक्का मार लागल्यामुळे ती एकदम असे त्या जखमेशी किंवा त्या आजाराशी झुंज देत आहेत. 10 दिवसापासून ते पोलीस स्टेशनच्या वाऱ्या करत आहेत, तरी त्यांची अद्याप कोणतीही दखल घेतलेली नाही. माझ्या चॅनलच्या वतीनं रंगीशा अबलुक्या काळे हा आदिवासी पारधी समाजाचा एक नगर जिल्ह्याचा नेता आहे, तरी या नेत्याची योग्य दखल घेण्यात यावी. याच्यामध्ये कोणचंही षडयंत्र किंवा कोणचंही राजकारण नाही, ह्याच्यात काहीही विषय नाही. फक्त रंगीशा अबलुक्या काळे यांना न्याय देण्यात यावा किंवा झालेल्या घटनेची सखोल चौकशी करून इस्मानवरती गुन्हा दाखल करण्यात यावे. आज ते कर्जत या पोलीस स्टेशन उपविभागीय कार्यालयामध्ये त्यांनी आज समक्ष येऊन उपोषणाचे निवेदन दिलेले आहे. त्यांनी निवेदन दिलेले आहे. कशासाठी निवेदन दिलेले आहे की त्यांना मारहाण झालेली आहे. त्यांना विचारू की तुम्हाला जी त्या दिवशी मारहाण झालेली आहे 17 तारखेला, मला एक सांगा, मारहाण होण्याचं कारण काय होतं? हाणमार होण्याचं कारण मी गॅस भरण्यासाठी मी दुर्गाव येथील माझे नात आणि मी गेलेलो होतो. आणि तिकडून येता येता मुलींनी खायला मागितलं म्हणून किराणा दुकानात मी थांबलो आणि बिस्किटचे पुढे कुठं कायच्या घेत असताना ताबडतोब मला तेवढ्याच स्पीडमध्ये मला साखरच्या आजारामुळे चक्कर आल्याबद्दल मी तिथं वाट्यावर पडलो. आणि वाट्यावर पडल्याच्या नंतर 10-5 मिनटं 20 मिनटं मला काहीच कळालेलं नाही. आणि नंतर मी उठल्याच्या नंतर मला तिथून त्याच्या मंडळींनी त्यांनी धडकून लावल्याच्या नंतर दुकानदारांनी मागून अर्ध्या किलोमीटरच्या अंतरावर येऊन 3 मोटरसायकली व 5 जण येऊन माझ्या गाडीला आडवे आले आणि आडवे येऊन रेकॉर्डिंग त्यांच्या मोबाईलचं चालू केलं आणि मला विचारलं की तू तिथं कशाला झोपला होता, का झोपला होता? तर मी म्हणलं मला साखरचा आजार असल्यामुळं मी झोपले, मला काही कळालं नाही, मी पडलेलो होतो, मी आलेलो आहे, माझा काही संबंध नाही असं म्हणल्याच्या नंतर त्यांनी त्यांचं रेकॉर्डिंग बंद केली. आणि 3 दुकानदार आणि 3 मुसलमान अधिक भक्ताचे दोन इसम, नाना भगत आणि दुसरा, हे सगळ्यांनी 5 जणांनी मला काठीनी व लोखंडी पाईपने मला मारहाण करण्याची सुरुवात केल्याच्या नंतर माझा चुलत भाऊ जिंदेबान चंद्रकांत काळे, तो त्यांच्या वस्तीपाशी अडवलेलं होतं. ती आरडाओरड करायला लागली, एवढे का मारायला लागला म्हणून. ती आडवा आल्याच्या नंतर त्याला पण 2 काठ्या टाकल्या व त्याच्या बायकोला बी धक्काबुक्की केली. नंतर त्याने फार लुगडं सोडून मला वाचवण्याचा प्रयत्न केला आणि मला वाचवलं. आणि मग ते हाणून मारून ते निघून गेले. जातीवादी केली. तात्काळ घटनेचा तपास करण्यासाठी, झालेली घटना त्या घटनेचा सखोल तपास करण्यासाठी पोलीस तिथे हजर होते. त्यानंतर पोलीस हजर झाल्याच्या नंतर तुम्ही किती वेळाने पोलीस स्टेशनला भेट दिली? मला त्या दिवशी जास्त हाणमार झाल्याच्या नंतर जातीवादीवर ह्याच्यावर शिव्या देऊन हाणमार जास्त भरपूर मार दिल्याच्या नंतर मी पहिल्या दिवशी मला बेशुद्ध पडल्यासारखं पडलेलं होतं. मला काही कुणी न्यायला कुणी नव्हतं घरचे. मग दुसऱ्या दिवशी मी कर्जत पोलीस स्टेशनला आलो. कर्जत पोलीस स्टेशनला शिवजयंतीचा याच्या निमित्ताने लोक तिकडं थांबलेले होते. इथं थांबल्याच्या नंतर त्यांनी दुर्गावरून मला फोन आला की इथं सरपंच पप्पू सरपंच आणि दुसरे मुबारकभाईचा एक मुलगा सरपंच दुर्गावचे ही आलेले आहेत आणि तू काय केस जर दिली तर तुला ही गावातले लोक वागू देणार नाही, मुसलमानाचे लोक
व आपल्या भक्ताचे लोक हे 5 जण जातीवाद केला म्हणजे जातीवाद. तुम्हाला काय केलं? जातीवाद केला म्हणजे कशाबद्दल कसा केला जातीवाद? म्हणजे तुम्हाला काय वाय बोलले? तुम्हाला काय त्रास दिला त्यांनी? जातीवाद केला म्हणजे काय केलं? जातीवाद केला म्हणजे पार द्या, तू काय आमदार आहेस का, तू खासदार आहेस का, तू व्यासपीठावर बसतोस, दादा समजतोस, असं म्हणून मला पार दे, ऐकायला मादरच्योत, दरोडेखोर आहे तू, मादरच्योत आहे, अमुक आहे तमुक आहे, काय अशा खोट्या नाट्या शिया मला देऊन मरणाचं मारलंस. अशा प्रकारे ही दुर्गाव या ठिकाणी मुसलमान वस्तीवरती आदिवासी पारधी समाजाची जे रंगीशा काळे आहे त्याला अमानुषपणे मारहाण झालेली आहे. जातीवाद झालेला आहे की नाही किंवा त्याला मारहाण झालेली आहे की नाही, आता हे 28 तारखेला त्यांनी उपोषणाचं कर्जत या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे. उपविभागीय कार्यालयाने त्यांनी निवेदन दिलेलं आहे. 28 तारखेला तहसील कार्यालयासमोर ते आमरण उपोषण किंवा धरणे आंदोलन करणार आहेत असे त्यांनी निवेदन कर्जत पोलीस ते आपल्या उपविभागीय अधिकारी कार्यालयाला ते पारित केलेलं आहे. न्यू महाराष्ट्र न्यूज कर्जत.